सो ते आले ना की पटकन विचार नाही करत की समोरच्या व्यक्तीला हर्ट होऊ शकतं की आपण हे असं बोलल्यानंतर की नाही पाय थोडेसे शॉर्टच वाटत. हॅलो, हाय, नमस्ते, नमस्कार. मी पूनम अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो जसं मी म्हटलं होतं की तुमच्यासोबत प्रेग्नन्सी स्टोरी पार्ट 2 शेअर करेन, पण त्यानंतर मला असं वाटलं की व्हिडिओला एवढा रिस्पॉन्स नाही आहे, त्यामुळे नाही करत होते मी. पण ठरवलं होतं एक जरी कमेंट आली ना तरी आपण करायचं. 99% लोकांसाठी नाही, पण त्या एक व्यक्तीसाठी का होईना जी सेकंड स्टोरी असेल ती अपलोड करायची म्हणून. सो आज त्या व्यक्तीसाठी जी आहे ती मी सेकंड स्टोरी जी आहे ती अपलोड करणार आहे. त्याच्या अगोदर ही कुर्ती आहे ना, मी मिशोवरून ऑर्डर केली होती. खूप म्हणजे खूप छान आहे, जी की माझ्याकडे प्लाझो मी पॅन्टालून्समधून लास्ट इयरला घेतला होता आणि तो तसाच होता. तर त्याला सूट होईल अशी मला एकही कुर्ती सापडत नव्हती जेव्हा जेव्हा घ्यायला जायची. सो तेव्हा मिळतच नसायची आणि रँडमली असंच मिशोवर बघता बघता मला ही कुर्ती छान वाटली म्हणून म्हटलं ऑर्डर करून बघू. सो ऑर्डर केलं होतं आणि आल्यावर इतकी छान आहे, खूप कम्फर्टेबल पण आहे आणि छान वाटायला लागले. सो तो लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. सो तुम्ही तिथून जे आहे ते घेऊ शकता आवडल्यास. चला मग प्रेग्नन्सी स्टोरी 2ला आपण स्टार्ट. सो चला तर नेक्स्ट स्टोरी जी आहे ती इथून मी स्टार्ट करते. तर 18 सप्टेंबर 2023ला जे की आम्ही नॉर्मल चेकअपसाठी गेलो होतो आणि मला जी आहे ती डिलिव्हरीची डेट 5 ऑक्टोबरला दिली होती. तर त्या दिवशी मे बी अजून असं फिक्स नव्हतं की बहिणीला डिस्चार्ज देणार होती की नाही देणार होते, माहीत नव्हतं. ज्यांनी आता पार्ट 1 बघितला असेल त्यांच्यात सांगते. बहिणीची जस्ट 8 दिवस अगोदर सीझर झालं होतं आणि तिला पण बेबी बॉय झाला होता आणि ज्या आम्ही आहेत ते घरून त्या बाळा बघायसाठी आणि प्लस माझं चेकअपसाठी आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो. सो तिथे गेल्यावर डॉक्टरांनी सांगितले, म्हणजे मॅडम आहेत त्या प्रतिभा मॅडम, सो त्यांनी चेक वगैरे केले आणि त्यांनी बोलले की तुला जे आहेत ते डिलिव्हरीचे जे पेन असतात त्या चालू आहेत, पण तुला जे आहे ते समजत नाही आणि तू काय घरी जाऊ नको आता, कारण हॉस्पिटल ते घरचं अंतर बरंचसं लांब होतं आणि रात्रीच्या वेळेला किंवा असं काय झालं की मग त्यांना माहीतच होतं आता एका घरामध्ये ऑलरेडी 8 दिवसाची बाळतीन आहे आणि दुसऱ्या बाळतीनला घेऊन आता घरी आमच्या कोणीच नाही होतं, फक्त आई पप्पा आणि मी आणि पूजा असं आम्ही एवढेच जण असणार होतो घरी त्यावेळेला. सो मग एकटी तर तिच्याजवळ कोणतरी थांबायला पाहिजे बाळाला वगैरे घेऊन, जरी रात्रीचा वगैरे काही त्रास झाला तरी मला घेऊन हॉस्पिटलमध्ये यायचं, म्हणजे की तिच्याजवळ कोणते पाहिजे आणि ते तेव्हा त्यावेळेला कोणीही आमच्या इकडं नाही होतं. सो मग त्यावेळेला मग अमोल त्यांची जी आत्या आहे सो तिथंच राहायला होती. तिथून एक 4-5 किलोमीटरवर गाव आहे, सो तिथं राहायला होते त्यांनी. मग ते त्यांना माहीत होतं की तिथं आहेत म्हणून आमचे पाहुणे. सो ते बोलले की आता तू इथून जे अंतर आहे ते घरी जाण्यापेक्षा किंवा हॉस्पिटलमध्ये थांबण्यापेक्षा तू जे आहे ते त्यांच्याकडे थांबू शकतेस आणि जर तुला असं जास्त त्रास व्हायला लागला तेव्हा तुम्ही जे आहे ते गाडी करून जे आहे ते हॉस्पिटलला येऊ शकणार होता. कारण दुसऱ्या दिवशी 19 सप्टेंबर 2023ला गणपती होता आणि मग माझ्या मनात विचार चालला, यार मी कसं दुसऱ्यांच्या घरी राहू नाही काय, आणि एक तर बाळ घरी चाललंय म्हणजे पूजा वगैरे, आणि त्यांना जे आहे ते नेक्स्ट डेला सुट्टी हे करणार होते. त्यांचा जो डिस्चार्ज होता तो नेक्स्ट डेला होता, पण थोडंसं रिक्वेस्ट वगैरे करून त्यांनी अगोदरच्या दिवशी घेतला, कारण दुसऱ्या दिवशी गणपती आहे, ऑब्व्हियसली घरी कोणी नसल्यामुळे थोडीशी तयारी वगैरे करावी लागणार होती. सो त्यामुळे त्यांनी बोलून जे आहे तो अगोदरच्या दिवशी डिस्चार्ज घेतला. आणि मग माझ्या मनामध्ये प्रश्न की आता ह्यांनी सगळे घरी चालले, उद्या गणपती आहे आणि मी दुसऱ्यांच्या घरी कसं थांबणार, आणि मला तर काहीच त्रास होत नाही आहे आणि मी कसं थांबणार. तरी जबरदस्तीनं जे आहे ते अमोलला मला जे आहे ते सांगितले की तुम्ही नाही काय त्यांच्या घरी थांबा आणि काय वाटलं तर ते जिथल्या तिथं या. आणि त्यांनी आम्हाला असं पण सांगितलं होतं की तुम्हाला त्रास हो किंवा न हो, दुसऱ्या दिवशी जे आहे सकाळी ते एक तुम्ही नॉर्मल जे आहे ते तुम्ही चेकअपसाठी या आणि चेकअप करून जे आहे ते जाऊ शकता म्हणून. आणि माझ्या मनात थोडी पण एवढी पण इच्छा नसताना जे आहे ते आम्ही त्यांच्या घरी म्हणजे गेलो आणि तिथं गेल्यावर मग माझं असं झालं ना की मी तिथं कधीच गेले नव्हते लग्नानंतर, पहिल्यांदा जे आहे ते आता ह्या अशा अवस्थेमध्ये गेली होती. आणि अशा अवस्थेमध्ये कोणाच्या घरी गेलं तर एवढं कम्फर्टेबल नसतं. सो माझ्या बाबतीत पण तसंच होत होतं की मी एवढी कम्फर्टेबल नाही होते. सो तिथं गेल्यानंतर मग हे पण असे म्हणायला लागले की नाही का मी ऑफिसमध्ये सांगून नव्हतं आलेलो, असं 2-4 दिवसासाठी आलो होतो आणि तुला काहीच त्रास होत नाही तर तू एक काम कर, तू इथं थांबात त्यांच्या इथं आणि मी जे आहे ते पुण्याला जातो आणि 2-3 दिवसाने नाही काय मी
येतो म्हणून. सो मग ह्यामधून आमच्यामध्ये थोडेसे वाद झाले. मी म्हटलं आता मी इथं एकटी कशी राहणार आहे ना दुसऱ्यांच्या घरी, एकतर मी ऑलरेडी आधी कधी येऊन राहिलेली पण नाही आहे आणि मग त्यांची फॅमिली आणि त्या असं नॉर्मल असताना राहायला काहीच वाटत नाही आणि त्यामध्ये जर ह्या अवस्थेत मी कशी राहणार ना. त्याविषयी एक काम करा की जे आहे ते मला माझ्या माहेरी सोडा आणि तुम्हाला जायचं आहे तर जावा तुम्ही, असं बोलले मी. कारण मग मला जे आहे ते मला असं वाटत होती की यार उद्या गणपती आहे आणि एवढं बाळ पण छान सगळं घरी गेले, सगळे घरी मस्त गणपती वगैरे सेलिब्रेट करणार आणि आपण जे आहे ते इथं असं, म्हणजे मला माहीत नाही. पण तेव्हा मे बी सगळ्यांचे जे आहे ते मूड स्विंग्स होत राहतात आणि सगळ्यांनाच असं काही होत राहत असेल, म्हणजे आपण जे असतो ते कोणाच्याही ऐकण्याच्या पलीकडची परिस्थिती असते. सो माझंही तसंच होतं आणि त्यामध्ये नाही का आमचे थोडेसे वाद झाले आणि मग मी ना थोडा वेळ यांच्याशी बोलणंच बंद केलं, कारण त्यावेळेला मला खरंच काहीच समजत नव्हतं. मग त्यानंतर मग तो दिवस तसाच निघून गेला आणि नेक्स्ट डेला जे आहे दुसऱ्या दिवशी गणपती होता, मस्त सगळं आवरलं वगैरे आणि त्यानंतर आम्ही जे आहे तर दोघंजणं डॉक्टरकडे गेलो चेकअपसाठी. सो त्या दिवशी गणपती असल्यामुळे कसं बरेच जण सगळे सुट्टीवर होते आणि आईनं थोडीशी अगोदरच मॅडमना वगैरे आयडिया दिली होती की आमच्या घरी असं असं सिच्युएशन आहे. सो आणि जरी काय हे झालं तर उद्या वगैरे किंवा काय तर तुम्ही जे आहे ते आम्ही फोन केल्यावर पटकन या म्हणून, कारण सुट्टीच्या दिवशी बहुतेक सगळीकडेच डॉक्टरांची सुट्ट्या आहे ते असतं लगेचच्या लगेच. आता खेड्यातून म्हटलं की एवढं सगळं अवेलेबल होत नाही. सो थोडीशी त्यांना मॅडमना आणि आई आता 8 दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यामुळे थोडीशी फार ओळख पण होती मॅडमची. सो त्यांनी म्हटलं होतं की बिनधास्त जा तुम्ही, मी आहे. म्हणजे त्या एवढ्या मॅडम छान आहेत होत्या ना की खूप मस्त होत्या. आम्हाला तरी त्यांनी एवढं छान आणि त्यांची ट्रीटमेंट आम्हाला खरंच खूप आवडली होती. सो त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही जा बिनधास्त जा. त्यांना असं पूर्ण नाही का त्या समजून घ्यायच्या. सो त्यांनी बोलले की तुम्ही जा आहे ते आम्ही आहोतच इथं आणि तुम्हाला एवढा त्रास होऊ नये म्हणून तरी मी म्हणतोय की तिला इथं राहा नाही काय त्यांच्या पाहुण्यांजवळ म्हणून. सो मग ते सगळं झालं. नेक्स्ट डेला मी मस्त हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तेव्हाही मी छान आपली चालत फिरत मस्त आपलं काहीच मला त्रास नव्हता. सो व्हिजिट केली आणि तेव्हाही मग जे आहे ते चेकअप वगैरे झालं. सो एक दुसरी मॅडम होती आणि तेव्हाही मला लेबर पेन चालूच होते पण ते मला काही जाणवत नव्हते, मी नॉर्मलीच होते. आणि मग ते सगळं मशीन वगैरे लावून सो चेक केले आणि त्यांनी बोलले की जा आता काही नाही म्हणून. सो मग जे आहे ते आम्ही गेलो आणि त्या आपण मॅडम सेम बोलले की तुला त्रास झाला नाही की मग या म्हणून. आणि मग आम्ही घरी गेलो आणि तिथून पण मला काहीच त्रास नव्हता. मस्त त्याच्यानंतर जे आहे ते गणपती वगैरे आणले होते सकाळी आणि संध्याकाळी आरतीसाठी नाही का सगळ्यांची तयारी चालू होती की मग नैवेद्य वगैरे करणं, पुरणपोळी हे सगळं चालू होतं. मग आत्तीचं पण सगळं तेच चालू होतं. मी आपलं इकडून तिकडून करत होती, कारण काम तर काही करू शकत नव्हती आणि आत्ती काही लावत नव्हती म्हणजे. आणि त्यामुळे जे आहे ते माझं इकडं तिकडे चाललं आणि ह्यांचं हेच चाललं होतं की नाही काही मी तू थांब इथं आणि मी जातो. मग माझं असं म्हणणं होतं की नाही मला जे आहे ते घरीच सोडा आणि मग तुम्हाला जायचं आहे तर पुण्याला जा, कारण डिलिव्हरीची डेट जी आहे ती 5 ऑक्टोबर होती. त्यामुळे यांना पण वाटत होतं की इथं नॉर्मलच आहे, काहीच त्रास होत नाही आहे तर जे आहे ते मी जातो म्हणून. सो एवढं सगळं झालं. त्यानंतर मग आमचे थोडीशी भांडणं हे असं चालूच होतं, म्हणजे आम्ही नाही का एवढं व्यवस्थित बोलतच नव्हतो, कारण मलाच असं माझी चिडचिड व्हायची की मला म्हणजे ह्या अवस्थेत जे आहे ते मी असं दुसऱ्यांच्या घरी कम्फर्टेबल नाही आहे. सो ॲटलिस्ट मला जे आहे ते काही त्रास होत नाही तर माझ्या माहेरी सोडा तुम्ही आणि तुम्ही जा मग, असं माझं चाललं होतं. मग हे असं झालं. त्यानंतर मग नाही काय मी आईला त्याच्यानंतर मग संध्याकाळी एक 5-5:30 नंतर मला नाही का मी थोडंसं वॉशरूमला गेली आणि तेव्हा जे आहे ते वॉटर ब्रेक झालं आणि मी वॉशरूमला जाऊन बाहेर यायला पूर्ण असं आवाज आला ठप्प दिशा. सो तेव्हा मग जे आहे ते पूर्ण हे झालं होतं आणि मग मी आले आणि वरती गेले आणि मग मी यांना म्हटलं की मला नाही काय थोडंसं असं झालं आणि मला काहीच समजत नाही आहे, काय नॉर्मल नसेल का. सो ह्यांचं काही हेच नव्हतं, हे माझ्याकडे लक्ष देत नव्हते. सो म्हटलं असेल की नॉर्मल असेल. मग मी नाही का ह्यांच्याकडून आले आणि नंतर मग तिला बोलले की असं मला होतं आहे. सो मग त्यांचं असं तुला काही त्रास होत नाही आहे ना. मग पूर्वीच्या यांचं कसं सगळ्यांचं असायचं की भरपूर त्रास झाला पटकन गेलं की मग सिझरच करतात आणि जर भरपूर म्हणजे माझ्याकडे बघून तर मला काही त्रास होत नव्हता, पोटात वगैरे असं काहीच दुखत नव्हतं. त्यामुळे जे आहे ते काही नॉर्मल त्रास नव्हता. मग होत असेल घ्या असं बोलली, ती पण बोलली होत असेल घ्या असं नॉर्मल होतंच. त्यानंतर जे आहे ते मग भरपूर जर त्रास होत असेल ना तर आपण इथली एक रिक्षा आहे त्यांना सांगून जे आहे ते हॉस्पिटलमध्ये जावं. आता फक्त नॉर्मली आपली पूजा वगैरे संध्याकाळची करत त्या सगळी गडबडीमध्ये होते. सो त्याच्यानंतर मग असं व्हायला लागलं की मला
एवढा त्रास होईल ना जास्त तेव्हा मग जाऊ आपण, हॉस्पिटल काय जवळच आहे असं झालं. त्याच्यानंतर मग थोडा वेळ असंच घालवला, थोडंसं दुखत होतं. मग मी पण बऱ्यापैकी ना सगळ्यांचं ऐकलं होतं की खूप त्रास होतो आणि जेव्हा खूप भरपूर त्रास होईल ना तेव्हाच हॉस्पिटलला जायचं, नाहीतर खूप पटकन गेलं की मग सीझर करतात. हे माझ्या डोक्यामध्ये असं बसलं होतं, कारण मी बऱ्याच सगळ्यांचं ऐकलं होतं. आणि आमच्या गल्लीमध्ये ना म्हणजे बरेचसे जे त्या वेळेला बरेचसे होते ते सगळे सीझर झाले होते आणि ते सगळं मी ऐकलं होतं. सो माझ्या डोक्यामध्ये पण तेच बसलं होतं आणि हे पण असं ऐकलं होतं ना ह्यांनी पण. सो ह्यांच्या पण डोक्यामध्ये तेच होतं की नाही का लवकर गेलं तर मग सीझरच करतात आणि मग काही हे नसताना थोडंसं जर जास्त वाटत असेल तर आपण जाऊ म्हणून हे इतपत आमचं सगळं चालू होतं. आणि मग ते सगळं झालं, मग पूजा वगैरे केली आणि मग आईला फोन केला की असं असं म्हणून फोन केला की असं असं थोडंसं दुखतं पोटामध्ये. मग आई पटकन म्हणून तुम्ही एवढा वेळ थांबलाय का म्हणून, तुम्ही जाऊ हॉस्पिटलने, मॅडमनं काय सांगितलेलं तुम्हाला आठवतंय ना. मी म्हटलं अगं ना मला जास्त त्रास होत नाही, अगं तर नॉर्मल थोडा होतोय. मग ती आई ओरडली, डॉक्टरनी काय सांगितलेलं म्हटली तुला त्रास होत नाही आणि नसेल जरा जरी काय असं वाटत आणि तेव्हा तुला हे झाले, तू अजून सांगितली नाहीस आणि पटकन जे असेल ते जा, मी आहे ते गाडीवरून, ज्या आहे कोणाची गाडी भेटली की पटकन जे आहे ते मी हॉस्पिटलच्या तिथं येते, तुम्ही तोपर्यंत जे आहेत ते हॉस्पिटलला जा म्हणून. त्याच्यानंतर मग अमोलच्या पण डोक्यामध्ये थोडीशी टूप पेटली आणि जे आईनं तिकडून ओरडली तेव्हा मग ह्यांच्या पण डोक्यामध्ये म्हणजे अमोलच्या डोक्यामध्ये टूप पेटली आणि मग जे आहे ते पटकन आम्ही रिक्षा वगैरे केलो आणि हॉस्पिटलला गेलो. साधारण 8:30 वगैरे. त्याच्या अगोदर मी मस्त म्हणजे जेवण बनवलं होतं, गणपती आले होते मस्त, मग ते सगळं जेवण वगैरे बनवलं होतं. तर मग जायच्या अगोदर म्हटलं थोडंसं खाऊन वगैरे घे असं बोलले होते मला. सो मी 8ला वगैरे पूजा वगैरे झाल्यानंतर मग थोडीशी खीर आणि बाकीचं जे नॉर्मल जेवण असतं ते सगळं मी जेवली होती. आणि त्याच्यानंतर 8:30ला जे आहे तेव्हा मी हॉस्पिटलला गेलो. सो गेल्यावर तिथं एकतर मी जायच्या अगोदरच आईने तिकडून फोन करून सांगितली होती मॅडमला वगैरे की असं असं आहे आणि तिला थोडासा त्रास होते आणि असं झालेलं आहे. सो त्यांनी हॉस्पिटलमध्ये येत आहेत म्हणून. आणि त्या दिवशी एवढं हॉस्पिटलमध्ये पूर्ण गर्दी पण नाही होती, काही पण नव्हतं, बरेचसे डॉक्टर्स नाही पण होते, पण त्यांना माझी केस माहीत होती. सो त्यांनी पटकन फोन करून बोलवले, मॅडम वगैरे तिथंच राहायला असायच्या त्या. सो मग आम्ही 8:30 9च्या टायमिंगला वगैरे आम्ही हॉस्पिटलला गेलो. आणि त्याच्यानंतर मग मॅडम वगैरे येईपर्यंत बाकीचे जे असतात सो त्यांनी चेकअप वगैरे केलं. आणि मग नॉर्मल करायची तर काही कंडिशनच नाही होती, कारण जेवढं पाणी होतं तेवढं ते ऑलरेडी 5च्या टायमिंगला सगळं गेलं होतं. आणि ते आम्हाला कोणाला जास्त एवढं समजलं नाही. मी म्हटलं पण बाकीच्यांना पण काही म्हणजे कोणालाच काही याबद्दल आयडियाच नाही होती आणि मीही कधी ऐकलं नव्हतं. सो मलाही एवढं काही त्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. आणि पाणी म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी करायसाठी पोटामध्ये काहीच पाणी नव्हतं आणि त्यात मोठा एक घोळ झाला होता. तर काय तो होतं मला पुढे कळेलच. सो मग मॅडमांनी तिथून फोनवर सांगितलं की नॉर्मल डिलिव्हरी होते काय बघा म्हणून. मग ते ट्राय करत होते पण पोटामध्ये बिलकुलही पाणी नव्हतं. तर मग जे आहे सो मॅडम आल्या आणि मग त्यांनी चेक केलं आणि त्या ओरडल्या की दुसऱ्या मॅडम होत्या त्यांना म्हटलं तिला घरीच का सोडलीस तू, तिला एवढं हे होतं, तिला इथंच ॲडमिट करून ठेवायचं होतं ना, ती जेव्हा सकाळी चेकअपला आली होती. तिला नाही समजत पण तुला पण असं त्यांचं झालं की तिला म्हणजे मला एकतर समजत नाही, पण जेव्हा मी दुपारी म्हणजे सकाळी चेकअपला आली होती तेव्हा मला घरी एकतर सोडायचं नाही होतं, कारण तेव्हा मला भरपूर हे चालू होतं पण ते काही समजत नव्हतं. सो त्यामुळेच मग ते सगळा घोळ झाला होता. कारण कधी कधी बोलल्या मॅडम की त्या काही केसेसमध्ये असं होतं की बिलकुल त्रास होतो पण जाणवत नाही. सो इतपतर झालं. त्यानंतर मग आई वगैरे आली आणि त्याच्यानंतर मग जे आहे त्या अर्जंटमध्ये जे आहे ते माझं C-सेक्शन करण्यात आलं, कारण पोटामध्ये बिलकुलही नॉर्मल डिलिव्हरीसाठी पाणीच नाही होतं. आणि नंतर मग डिलिव्हरी झाल्यानंतर मग जे आहे सो ते मॅडम बोलले की म्हणजे त्यांचं जे बोलणं असतं ते सगळं माझ्या कानावर पडतच होतं. डिलिव्हरी करताना जे बोलत होते ते की हिला सोडायचंच नाही होतं ना, नॉर्मल डिलिव्हरी होण्यासारखी केस होती आणि त्यामध्ये उगाचच सीझर करावं लागतं हे वगैरे सगळं त्यांचं बोलणं माझ्या कानावर थोडंसं पडत होतं की म्हणजे हिची नॉर्मल डिलिव्हरी होण्यासारखी होती तरी उगाचच मग ह्या आपल्या म्हणजे त्या माझ्या ह्याच्यामुळे जे आहे ते सीझर करावं लागलं. कारण ज्या टायमिंगला मी जायला पाहिजे होतं हॉस्पिटलमध्ये त्या टायमिंगला लगेच मी गेलीच नाही. 5 वाजल्यापासून जो 8:30 9चा टायमिंग म्हणजे भरपूर झाला होता तो पाणी हे होऊन.
सो मग त्या थोडंसं माझ्यावर पण चिडल्या, त्या दुसऱ्या मॅडमवर पण चिडल्या की नाही का तुम्हाला एवढं कळत नाही का बोलल्या, एवढं मी सांगितलं होतं तुम्हाला तिकडं जायचं सोडून ती इथं कशाला थांबून वगैरे घेतलं होतं म्हणून. सो मग ते सगळं माझ्या कानावर पडत होतं. आणि त्यानंतर मग जे बाहेर काढल्यावर नंतर मग मी विचारलं की मला थोडीशी होती काय झालं म्हणून, असं मी विचारलं नाही काय. मग मॅडम त्या बोलले की मुलगा झाले, तर मी तिथंच काय म्हणते की मला मुलगी हवी होती अशी म्हणते. सो मग म्हटलं की अगं गणपतीच्या दिवशी, गणपती यायच्या दिवशी तुला मस्त मुलगा झालाय, त्याचं नाव ओमकार विनायक वगैरे ठेव की मुलगी पाहिजे म्हणते, असंच असतं बोलले. ज्यांना मुलगा हवा असतो ना त्यांना मुलगी होते, आणि ज्यांना मुलगी हवी असते त्या असं बोलल्या. मग म्हटलं ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक मोठा घोळ झाला होता, तो म्हणजे विहानचं डोकं पूर्ण पाठीमागून इथपर्यंत जे आहे ते फुगलं होतं, पूर्ण असं डोकं नाही काय पपई असतो तसं फुगलं होतं. मग त्या मॅडम बोलल्या की हे असं डोकं जे आहे ते पूर्ण जे फुगलेलं आहे, तर ते मला पण तेव्हा समजलं नाही. पटकन जे आहे ते काचेमध्ये ठेवण्यासाठी बाळाला घेऊन जातात, आणि मग त्यांचं ते बोलणं चालू होतं की आता हे बघायचं आहे की उद्यापर्यंत कमी होतंय की काय होतंय. तर हे ॲक्च्युली कशामुळे झालं होतं की पूर्ण पाणी जे पोटातलं आहे ते बाहेर पडल्यामुळे ना विहानला यायला बिलकुल जागा भेटत नाही, म्हणजे डोकं पूर्ण इथपर्यंत त्याचं फुगलं होतं. आणि जे बाहेर घेऊन जाताना नाही काय थोडंसं आईला दाखवले, आणि जे असं डोकं इतकं फुगलं होतं, सो त्या आईला बघून नाही काय पूर्ण चक्करच आल्यासारखं झालं. कारण तिनं पूर्ण दिवसभर एकतर काही खाल्लं नव्हतं, कारण त्यांनी अगोदरच्या दिवशी गेले होते, तर सकाळपासूनच्या हॉस्पिटलमधले कपडे सगळं जे होतं ती क्लिनिंग साफसफाई चालू होती. परत मग ते गणपती आले होते तो सगळं, मग ते असं त्याच्यामध्ये तिने एकतर काही खाल्लं नव्हतं, आणि त्याच्यामध्ये हे जे विहानचं इतकं डोकं असं लांबट झालं होतं ना, सो ते बघितली, त्यामुळे ती चक्करच येत होती. सो तिला त्यानंतर पटकन जे आहे ते विहानला काचेमध्ये ठेवलं, आणि मला जे आहे ते पूर्ण नॉर्मल रूममध्ये जे आहे ते शिफ्ट केलं. मला तर काही कळत नव्हतं ते काही, मला एकतर एवढी थंडी म्हणजे नॉर्मल सीझर झालं की पूर्ण थंडीच करते. सो माझ्या अंथरुणावर ब्लँकेट वगैरे घातलं, आणि मग आई नाही काय ह्यांना बोलायसाठी गेली की तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही आलात का नाही लवकर, आणि काय झालं. मॅडम बोलले की जर तुम्ही 5 किंवा 10 मिनटं थोडा जरी लेट केला असताना तर काही बाळाचं काही खरं नव्हतं म्हणून, कारण तो इतकं डोकं फुगलं होतं ना त्याचं, असं त्याला हे होत नव्हतं की पाणी नाही काही नाही, त्याला एकतरी यायला पण हे नाही. तुम्ही थोडा जरी लेट केला असताना तर काही खरंच नव्हतं असं बोलल्या. ते हे सगळं ऐकून ना खूप म्हणजे आई नाही का थोडंसं ह्यांच्यावर हे झाली, आणि यांच्या डोळ्यात ना अक्षरशः पाणीच गळत होतं की म्हणजे यांना पण कुठंतरी असं गिल्टी वाटत होतं की आपण जे आहे ते हिला पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन नाही आलो, आणि थोडंसं हे आपल्या थोड्याशा चुकीमुळे केवढं पडलं असतं. देवाची कृपा म्हणायची त्यावेळेला, आणि जे आहे ते थोडक्यात सगळं निभावून आलं, नाहीतर मग खूप मोठी हे झाली असती. कारण कधी कधी न कळत गोष्टी असतात ना, सो आपल्याला पण नाही कळत. मी पण एवढं असं ह्यानं नव्हतंच घेतलं असं की त्या ह्यानं हे होईल आणि आपण जे आहे ते पटकन गेलंच पाहिजेत, हे केलंच पाहिजेत, असं माझ्या पण ह्याच्यात नाही आलं आणि ह्यांच्या पण ह्याच्यात नाही आलं. सो आमच्या दोघांच्या चुकीमुळे ना ते खूप आम्हाला मोठी शिक्षा भेटली असती, आणि त्या दिवशी मग खरंच गणपती बाप्पा येणार होते, आणि त्यांच्या ह्यानं काय होईना तो मोठा अनर्थ असतो ना, सो तो टळला. त्याच्यानंतर मग नेक्स्ट डेला दुसऱ्या दिवशी सकाळी जे आहे ते विहानचं डोकं नाही काय नॉर्मल कमी होत आलं, आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत जे असतं ते नॉर्मल डोकं होत आलं. आणि तो सीन म्हणजे ते आठवलं ना तरी मला खूप असं वेगळंच काहीतरी होतं, कारण आपली एवढी चुकी एवढी महागात पडली असते ना त्यावेळेची. खरंच म्हणजे माहीत असतं की असं वॉटर लिकेज होतं, आणि ते झालं की आपण जे ते पटकन हॉस्पिटलला गेलं पाहिजेत, आणि हे असं काहीच मला कळलंच नाही ते. सो आता ही गोष्ट आमच्या बाबतीत घडली होती, आणि त्यानंतर मग ह्यांची एक फ्रेंड्स आहेत, सो त्यांची वाईफ जी आहे ती प्रेग्नंट होती. सो यांनी जे आहे ते त्यांच्या कानावर घातलं होतं की असं असं आमच्या वेळेला झालं होतं बघ म्हणून. सो मग त्यानंतर जे आहे ते त्यांना ही गोष्ट थोडीशी माहीत होती, आणि सेम त्यांच्या पण बाबतीत झालं. सो त्यांनी थोडाही उशीर न करता जे आहे ते पटकन हॉस्पिटलला गेले. सो ह्या गोष्टी काही माहीत असतील ना तर आपल्याला जे आहे ते पुढचं काही गोष्टींचं इझी होतं. नाही तर आम्ही पूर्ण रात्र म्हणत होतं की मी झोपलोच नव्हतो, पूर्ण माझ्या डोळ्यासमोर तेच येत होतं आणि सारखं रडायला होत होतं. ते पटकन तिथंच गणपती बाप्पांचं मंदिर होतं, सो तिथं रात्रभर जाऊन ते असं सारखं हे करत होते. आई पण म्हणते की रात्रभर मी झोपली नाही, सतत मला ते बाळाचं असं उंच झालेलं डोकं दिसायचं आणि टेन्शन यायचं की आता हे कमी होतंय की नाही. कारण पूर्ण प्रेग्नन्सी एकतर 7 महिन्यापासून पुढे जो आहे तो मी तुमच्यासोबत शेअरच केलं होतं
होतं की हातपाय, आणि मेन म्हणजे ही गोष्ट होती विहानचा जेव्हा जन्म झाला होता ना, सो तेव्हा लहान बाळांचे डॉक्टर असतात, सो त्यांच्याकडे दिल्यावर त्यांचे हातपाय अगोदर मॅडमने बोलली की चेक करा बरोबर आहेत का. सो डॉक्टरने सांगितलं नाही नाही नॉर्मलच आहेत जसे प्रत्येक बाळाचे असतात. सो ते एक मी ऐकलं होतं. सो मला तिथं ते एक थोडंसं रिलॅक्स वाटलं की चला. आणि बाकी हे डोकं वगैरे असं उंच झालं हे मला एवढं माहीत नव्हतं. जे आहे ते नंतर तिथं जो मी रात्रीचं असं थोडंसं हे झालं की मला असं त्यांच्या बोलण्यातून वगैरे हे झालं, नाही तर मला तेव्हाच असं माहीत नव्हतं. आणि आपण तेव्हा एवढ्या ह्याच्यात पण नसतो की आपण सगळ्या गोष्टी असं हे करू शकतो. आणि नेक्स्ट डे जेव्हा मी विहानला हातात घेतल्यावर एवढं छान वाटत होतं ना की तो क्षणच हे होतं, म्हणजे ते दुखणं सगळं ते थोड्या वेळासाठी सगळं काय असतं ना ते सगळं विसरून गेली होती मी. आणि हातात पहिल्यांदा घेताना एवढे छान वाटत होतं ना. आणि मग त्यानंतर जे आहे ते मला मग थोडं नाही काय रडायला पण येत होतं, कारण मग ते पूर्ण डोकं असं बघून आता हे कमी होतंय की नाही होतंय काय होतंय असं वाटायचं. आणि मग त्या मॅडम पण येऊन नाही का दुसऱ्या दिवशी बोलल्या की नाही आम्हाला पण बघायचं आहे की हे कसं काय कमी होतंय का काय होतंय. मग नेक्स्ट डे येऊन त्या मॅडमनी पण बघितलं. सो तर ते हळूहळू कमी होतंय घ्या बोलले. आणि नेक्स्ट डे संध्याकाळपर्यंत जे आहे ते विहानचं डोकं अगदी नॉर्मल आलं होतं. सो हा एक्सपिरियन्स खरंच आमच्यासाठी खूप वेगळा होता, नेक्स्ट लेवलचाच होता म्हटलं ना तरी चालेल. आणि त्याच्यानंतर मग जे आहे त्या 8 दिवस आम्ही हॉस्पिटलमध्ये राहिलो. आणि त्याच्यानंतर मग घरी मस्त असं बाळाचं वेलकम वगैरे केलं छोटंसं. आणि त्याच्यानंतर पण जो प्रत्येकजण, आणि आणखी एक गोष्ट मला सांगायची होती, तुम्ही कितीही जरी काय असेल ना तर कोणाकडे बिलकुल पण लक्ष द्यायचं नाही. कारण जेव्हा रिलेटिव्ज असतात ना ते हॉस्पिटलमध्ये भेटायला येतात त्यांना काही गोष्टी माहीत होत्या की विहानचं म्हणजे डॉक्टरांनी हे पाय किंवा हातांची हे थोडीशी हे कमी सांगितले असं म्हणून. सो ते आले ना की पटकन विचार नाही करत की समोरच्या व्यक्तीला हर्ट होऊ शकतं की आपण हे असं बोलल्यानंतर की नाही पाय थोडेसे शॉर्टच वाटतात, हे थोडंसं असंच वाटतंय, ते थोडंसं असंच वाटतंय, पाय थोडेसे असे बोलतात. म्हणजे ते लिटरली असा विचार पण नाही करत की समोरची व्यक्ती कोणत्या सिच्युएशनमध्ये आहे आणि त्या व्यक्तीला आपण नाही काय असं काही बोललं की किती स्ट्रेस होईल. आणि खरंच म्हणजे मला तेव्हा पण हॉस्पिटलमध्ये खूप टेन्शन असायचं विहानचं की होतील ना पाय व्यवस्थित किंवा हे असं होईल ना. कारण त्या काळामध्ये खरंच माझ्याजवळ एक दिवस जो आहे तो पूर्ण आई थांबली होती. आणि दुसऱ्या दिवशी मग ज्या आहे ते माझ्या सासूबाई आल्या होत्या. आणि त्याच्यानंतर मग आई घरी गेली होती कारण पूजाकडे पण कोणीच नाही होतं ज्या दिवशी माझी डिलिव्हरी झाली होती. सो त्या दिवशी पूर्ण रात्र आई इथं थांबली होती हॉस्पिटलमध्ये. आणि माझी काकू आणि वहिनी जी आहे ती पूजाजवळ थांबली होती. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधून पण खूप हे होतं. आणि त्याच्यानंतर मग आपलं कोणालाही असं वाटतं ना की आपलं एवढं ह्या वेळेला जे आहे असतं ते आपल्याजवळ आई वगैरे आपली असायला पाहिजे होती त्यावेळेला. पण आमच्या दोघींचं एवढं सेम हे असल्यामुळे मग त्या हॉस्पिटलच्या दिवसात पण मग असं वाटत होतं की जवळ कोणीच नव्हतं. पण त्या ह्याला ना फक्त मग जे होतं ते अमोल होते. आणि मग त्यानं बरंच म्हणजे गोष्टी सगळ्या ज्या आहेत त्या केल्या सगळ्या, म्हणजे लिटरली खूप त्या दिवसामध्ये ज्या असतं ते सो केला. ते पण आता एक जबाबदारीच म्हटलं ना तरी असेल, पण तरी पण त्यांना खूप असं व्यवस्थित जे आहे. त्याच्यानंतर मग त्याला थोडंसं रिअलाईज झालं की नाही, तर मग त्यानंतर जे आहे ते तसं मग खूप त्या हॉस्पिटलमध्ये असं होतं ना की जेंट्स खूप अलाव नसायचे, पण चला थोडीफार अशी हे होती त्यामुळे मग जे आहे ते येऊन मग जे आहे ते पूर्ण सगळं असं अगदी व्यवस्थित हे करायचे. बाळाला पण सतत येऊन बघून जायचे की तू झोपलाय की काय करतोय, परत मग माझ्यासाठी काय खाणं पिणं सो काय असेल ते सगळं हे करणं. सो सगळं छान व्यवस्थित अगदी नाही काय नंतरचे हे केलं. आणि त्याच्यानंतर मग जे आहे ते आम्ही घरी आलो. सो इथपर्यंतचा असा प्रवास होता. आता मला कसं सांगता बाकीच्यांसारखं मला नाही सांगता आलं असेल एवढं हे करून, पण जे होतं ते सगळं रिअल होतं. आणि खरंच म्हणजे असं कोणाच्याही बाबतीत मला असं वाटतं की होऊ नये. आणि मी माझा एक्सपिरियन्स का शेअर केला, कारण इन केस कोणाला पण ह्या गोष्टी माहीत असायला हव्यात की ह्या गोष्टीमुळे किती काय होऊ शकतं. फक्त ते वॉटर लिकेजमुळे एवढं सगळं झालं नाही, सिजर करायची वेळ आली, नाही तर नॉर्मलच झालं असतं. आणि ते पण विहानला पण इतका त्रास झाला ना की त्याचं पूर्ण डोकं एवढं फुगलं होतं. सो तर ज्या काही गोष्टी असतात ना त्यावर लिहूनच ठेवलेल्या असतात, त्यांचे काय होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हटलं ना तरी चालेल. इतका त्रास हे करून पण त्यानंतर जे आहे ते सगळं आता व्यवस्थितच झालेलं आहे. आणि तर मग ते गोष्टी कधी कधी आठवल्या ना की मला आपोआपच नाही का माझ्या डोळ्यातून पाणी येतं. माहीत नाही असं का होतं, बऱ्याच वेळेला झालेलं. आणि यांना मी कधी आठवण काढून दिली नाही की नाही का तुमच्यामुळे माझं सीझर झालं वगैरे. सो म्हणतात की अगं बास करत किती वेळा मला काढून दाखवणार आहेस, तो बास कर, माझ्याकडून झालेली चूक
अशी म्हणतात. कारण मी लिटरली ह्यांना दुपारपासूनच लागली होती की नाही काय मला हे होत नाही आहे आणि आपण जे आहे ते जाऊ हे करू. आणि मी त्यांच्या पोटी सतत जायची की मला असा त्रास झाला आहे आणि आपण नाही काय नाही होत असेल की. आणि ह्यांचं पण कसं माइंड नाही काय असं दुसऱ्यांनी जे आपण हे बोलतात ना सो मी तरी म्हणेन कोणी प्रेग्नंट असेल तसं आजूबाजूंचं न ऐकतं जे डॉक्टर आपल्याला सांगतात ना सो त्यांचंच ऐकायचं, कारण तेच आपल्या भल्यासाठी चांगलं असतं. सो एवढंच सांगायचं होतं मला. आणि चला आता मी हा मस्त झोपलेला आहे, मग जो आहे तो मला एवढा ब्लॉग शूट करता आला. सो चला आता भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.